नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर चला आज आपण काय बनवूया. तर ही आणलेली आहे मी बाजारातून हिरवी माठ. तर आज आपण बनवणार आहोत हिरवी माठाची भाजी. तर चला ही आता आपण साफ करून घेऊया, धुवून घेऊया आणि मग आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. भाजी आता आपली नीट करून झालेली आहे. परत पाण्यातून धुवून घेतलेली आहे, नितळायला ठेवलेली आहे मित्रांनो ही आपली आता. तर थोडीशी ही कट करून घ्यायची आहे. तर मी आता ही नितळून देते. तोपर्यंत इकडं बघू शकता मी इथे एवढा लसूण सोलून घेतलेला आहे आणि एवढा ह्या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आता हा आपला लसूण ठेचून घेऊया आणि ह्या मिरच्या चिरून घेऊया आणि आता ही भाजी पण आपली कट करून घेऊया. आपली आता भाजी कट करून झालेली आहे. मी इथे एवढा लसूण ठेचून घेतलेला आहे. ह्या 2-3 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही घेऊ शकता. मला इथं थोडंसं जेवढं तिखट हवं असेल तेवढे मी घेतलेले आहेत मित्रांनो. तर चला आता आपण गॅस पेटवून घेऊयात. चला आता आपण गॅस पेटवलेला आहे. आपला पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आपला पॅन गरम झाल्यानंतर आपण तेल घालणार आहोत. चला मित्रांनो, आपला हा पॅन गरम झालेला आहे. तर आपण इथं आता तेल घालणार आहोत. हे बघा, थोडंसं फोडणीपुरतं तेल घालायचं आहे. मी इथे थोडंसंच तेल घातलेलं आहे. तर ह्यात आपलं तेल गरम होऊ द्या. तेल आपलं गरम झालेलं आहे. तर इथं आपण लसूण ठेचलेला होता आणि मिरची ही ह्याच्यामध्ये घालून घेऊया. ही भाजी खूप सिंपल करायची आहे मित्रांनो. त्याला काय कांदा लागत नाही, डाळ लागत नाही, काही लागत नाही. फक्त नॉर्मल आपली कांदा मिरचीवरती करायचं. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकू वाटलं तर नाही पण टाकायचं आहे. तर चला आता आपण पुढचं बघूया. आपल्याला लसूण थोडंसं आणि भाजून घ्यायचं आहे. जास्त भाजायचा नाही आहे, लालसर थोडासा भाजून घेऊया. चला आपला आता हा लसूण आणि मिरची भाजलेली आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये भाजी अशी टाकून घेणार आहोत सगळी पॅनमध्ये. तर चला ही आपली भाजी आता सगळी टाकून झालेली आहे मित्रांनो. तर आता ही थोडीशी बसेल तर आपण ह्याच्यामध्ये नंतर मीठ घालणार आहोत. तर आता भाजी थोडीशी आपण मिक्स करून घेऊया मित्रांनो. थोडीशी खालीवर अशी हलवून घेऊया म्हणजे छान बसेल. तर थोडीशी अशी हलवून घ्यायची आहे. बसल्यानंतर ती खूप छान पाणी सोडते. तर आपण थोडीशी ही हलवून घेऊया. हे बघा मित्रांनो, ही आपली भाजी छान बसलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. तर चला आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. हे मी इथे एवढं मीठ घेतलेलं आहे. तर हे मी एवढं मीठ टाकलेलं आहे मित्रांनो. जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी, थोडंसं तुम्हाला रुचकर लागत असेल तर रुचकर तुम्ही टाकू शकता. हे इथं एवढं मला हवं होतं एवढं मी इथं टाकलेलं आहे. तर आता आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. तर चला ही भाजी आपण आता छान मीठ आपलं याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. हे बघा मित्रांनो, आता आपण मीठ टाकलेलं आहे. तर हे मिठाचं पाणी छान सुटलेलं आहे भाजीचं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. ही भाजी ह्या मिठाच्या पाण्यावरतीच बनते. झाकणही लावायचं नाही आहे. तर ही भाजी आता आपली तयार होणार आहे 2-3 मिनटामध्ये. हे पाणी आटले की आपली भाजी तयार होणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं थोडंसं आपल्याला कूट घालायचं आहे. अगदी नकळत घालायचं आहे थोडंसं. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घालायचं आहे तर नाही घालू शकत. ही आमच्या साताऱ्याची पद्धत आहे, त्यामुळं आमच्याकडं कुटाचा वापर जास्त आहे. हे बघा, आता आपलं थोडंसं पाणी आटलेलंच आहे. आपली 2 मिनटं झालेली आहेत. तर आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात. हे बघा, मी इथं 1च चमचा घेतलेला आहे मित्रांनो. हा 1च चमचा टाकायचा आहे मिक्स करायला. तर चला आपण आता हेही मिक्स करून घेऊयात. हे बघा मित्रांनो, आपली ही भाजी आता तयार झालेली आहे. पाणी छान आटलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट घालून आपण घेतलेलं आहे. तर ही भाजी आपली रेडी झालेली आहे मित्रांनो. करायची आणि खाऊन घ्यायची, खूप सुंदर लागते मित्रांनो. नक्की ही ट्राय करा. तर चला, ही माझी रेसिपी मित्रांनो कशी वाटली ती मला नक्की कमेंट करा. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, इन्स्टा आय डीलाही जाऊन फॉलो करा मित्रांनो. बाय.